गाईस तुम्ही बघू शकतात मला, मी पूर्ण ओला झालो आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण सूप. अरे बापरे. गाईस पाऊस चालू आहे तर मी पेट्रोल पंपाशी थांबलो आहे, खूप जास्त पाऊस चालू आहे. शॉपमध्ये थांबून आहे, आत्ताच आम्ही चिप्स वगैरे खाल्लं आहे. हे गाईस गुड मॉर्निंग, आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गाईस. सो गाईस तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो मी आता काय करते माहिती आहे, मी मारत आहे झाडू मारायचं, दिवा अगरबत्ती करायची, घर साफ करावं लागते ना, स्वच्छ करावं लागते चांगलं, मग तेव्हाच मी दिवा अगरबत्ती करतो. गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना गाईस. ताई आता आंघोळीला गेली आहे, माझी आंघोळ झाली आहे, मी रेडी झालो होता. आता काही नाही गाईस, थोड्या वेळात नाश्ता करतो आम्ही आणि ऑफिसला जातो. सगळ्यात पहिले तर दिवा अगरबत्ती करतो मी देवाला. मॉर्निंग. काल रात्री पाऊस आला होता वाटते चांगलाच पुणेमध्ये, आणि आता काही नाही, आता मस्त ऊन आहे. जाता जाता पाऊस नाही लागला पाहिजे, नाहीतर ऑफिसला जाणं जाताच नाही येणार आम्हाला. झाडू मारतो गाईस माझं झाडू मारणं झालं आहे, फक्त ते सूप असतात ना त्याच्यात कचरा उचलायचा, ते खाली पडलं आहे, पावसामुळे पडलं आहे गाईस. बघा दिसत असेल तुम्हाला, ते घेऊन येतो आता मी, आणि ओलं पण झालं आहे ते. हे गाईस बघा सूप. अरे बापरे, खराब झालं आहे तो पाण्यानं, याला धुवावं लागेल आता. काल पावसामुळे बघा चांगलंच खराब झालं आहे ते. आणि माझी स्कूटी तर वॉशच झाली आहे पूर्ण, काल पाऊस आला तर. काहीच बघा, नाश्त्यामध्ये रात्रीचं बेसन आहे आणि 2 चपात्या आहे. सो मी नाश्ता करतो आता. चला काहीच आता आम्ही ऑफिसला निघतो, आणि आम्ही रेनकोट घेतला आहे आणि काय आहे छत्री, पावसामुळे. काय काहीच ऑफिसला पोचलो आहे मी. चला काहीच जातो मी आता, माझं काम करतो आणि तुम्हाला भेटतो टी ब्रेकला. काही जातो, तुला काय झालं काय स्टॉक्स निघाला होता. चला काही टी ब्रेकला भेटतो तुम्हाला 11:30 वाजता. ते काही टी ब्रेक झाला आहे, सो टी ब्रेकला चाललो आहे पोहा खायला आता मी. जातो पोहा खातो, आणि आज ऊन आहे गाईस, काल पाऊस पडला, आज ऊन आहे बघा, दिसत असतो मला. काही इच्छाच माझा नाश्ता झाला आहे, आता मी अंतर जातो. चॉकलेट्स पण घेतले आहे मी, तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो गाईस आता मी. चला गाईस, आजच्या जेवणामध्ये बघा भेंडीची भाजी आहे, चपाती, गुलाबजामुन आणि आंब्याचा आचार आहे गोडवाला. तो जेवण करतो मी. पोट भरून जेवण झालं आहे जस्ट, आता माझं पोट भरलं. आता काही नाही गाईस, माझं काम करतो, 7:30 वाजता ऑफिस सुटणार, मग तुम्हाला भेटणार. मला पण कळत नाही 9 to 6 जॉब, मला पण काही दाखवायला मजा नाही येत आहे तुम्हाला ब्लॉग. सो त्यासाठी खूप सॉरी गाईस. आणि काय मला पण कळत नाही ते कसं 9 to 6 जॉबचं काही कळतच नाही काय, त्या ब्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टेड दाखवू काय दाखवू. मला फोन एक तर अलाउड नाही, सो त्यामुळे. आणि ऊन पण एवढं आहे बाबा खूप जास्त. मी साईडला एका ठिकाणी आलो आहे, तेच तुमच्यासाठी बोलायसाठीच आलो आहे तुमच्याकडे. सो माझं जेवण झालं आहे काहीच, तुम्हाला मी आता भेटतो ऑफिस सुटल्यानंतर 7:30 वाजता. चला काहीच जातो. मम्मी पप्पांना कॉल लावला होता, पप्पा थोडे बाहेर होते, सो त्यामुळे. आणि ताई ऑफिसमध्येच होती, ताई पण बोलली की मी थोड्या वेळामध्ये जेवण करतो मला.
ठीक आहे चालेल म्हटलं. सो माझं जेवण झालं आहे म्हटलं, मी आता अंदर जातो, तुला आता 7:30 वाजता कॉल करतो म्हटलं. चला गाईज, मी तुम्हाला भेटतो 7:30 वाजता. चला निघतो. चला गाईज, ऑफिस झालं आहे माझं, 7:30 वाजले आहे. सो जातो घरी. घरी त्याला कॉल केला आहे आणि आज पण परत पाणी चालू झालं आहे. सो आता हळूहळू जावं लागेल, थोडंच पाणी चालू आहे. सो निघतो आता, ऑफिस झालं आहे, जातो घरी. चलायचं. हे गाईज, पाऊस चालू आहे तर मी पेट्रोल पंपाशी थांबलो आहे. खूप जास्त पाऊस चालू आहे, थोडा जास्त पाऊस चालू आहे ना, खूप जास्त पाऊस चालू आहे. आणि पेट्रोल पंपच्या बाजूला एक हॉटेल आहे, तिथे थांबलो. हे बघा, हे इकडं आहे. आताच फोन घेऊन आहे. ह्या पिशवीमध्ये ठेवले होते आम्ही. ट्रायपॉड ठेवून आहे, वॉच ठेवून आहे आणि फोन्स पण ठेवून आहे. ह्या शॉपमध्ये थांबून आहे. आत्ताच आम्ही चिप्स वगैरे खाल्लं आहे. तेवढ्या वेळपर्यंत आमचा फोन ठेवून होता पिशवीमध्ये. टाकाच फोन आणला आणि एवढं जास्त पाऊस चालू आहे ना. हे बघा, इथे असेल तुम्हाला, चांगलाच पाऊस चालू आहे. पाऊस गेला तर जातो लवकरात लवकर घरी. आम्ही वेटच करताय कधी जाणार, कधी जाणार पाऊस. पावसाळ्याची आता हेच त्रास झाला. ऑफिसातलं जॅकेट म्हणजे जॅकेट म्हणजे आपलं रेनकोट झालं, नाही तर छत्री, नाही तर कुठेतरी थांबावं लागेल. आम्ही 1 तास तिथे हॉटेलमध्ये तिथं आम्ही थांबून होतो. मग आम्ही विचार केला, आता रेनकोट आहे म्हटलं आणि छत्री पण आहे, तर मग आम्ही दोघं जणांना मग ठरवलं तर मला जादू बनावं लागेल म्हणून. मग आम्ही फोन वगैरे डिग्गीमध्ये टाकले. आता आलो आम्ही खानवी फॉर्ममध्ये दाल खिचडी घ्यायसाठी. ताई बोली काहीतरी पार्सलच घेऊ, दाल खिचडी घेतो. आणि एवढं जास्त पाऊस चालू आहे काही पुण्यामध्ये, खूप जास्त जास्त. आणि दाल खिचडी घेत आहे आता दोन्ही ताई. खानवी फॉर्ममध्ये आलो आहे आणि पूर्ण ओला झालो आहे. तो आता जातो आता आम्ही घरी पार्सल घेऊन. आणि गाईस, तुम्ही बघू शकतात मला, मी पूर्ण ओला झालो आहे, पूर्ण म्हणजे पूर्ण. काय बघा, माझा पॅन्ट वगैरे पण पूर्ण ओला झाला आहे. शूज पण, शूजमध्ये पाणी गेलं आहे पूर्ण. बरं झालं फोन वगैरे डिग्गीमध्ये ठेवले होते आम्ही. सो थंडी पण खूप लागत आहे गाईस. हे गाईस, आम्ही घरी आलो आहे. पावसामध्ये पूर्ण भिजलो आम्ही. कपडे वगैरे चेंज केले आणि दाल खिचडी आणली आहे खानवी फार्ममधून. आणि मंचुरियन आणली आहे रोहिणीत आहे ना तिच्या ऑफिसकडून. आता आम्ही जेवण करतो. आजचा ब्लॉग एंड करतो मी इथंच. खूप झोप लागली आहे. मी स्कूटी चालवत होतो ना, तर मला तिथंच झोप लागत होती. सो गाईज, मी आता आराम करतो. तो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज ब्लॉग आवडला असेल. पाऊस तर चालू आहे, आता काय माहीत पाऊस कधी पण पडणार आहे. उद्याच्या ब्लॉगमध्ये मला माहिती पडणार की मॉर्निंगला आम्हाला ऑफिसला जाणं होणार की नाही. सो गाईज, बघा उद्याचा ब्लॉग होणार, माहितीच पडतं तुम्हाला. सो गाईज, गुड नाईट अँड बाय.